1 डिसेंबर. जगाला न सुधारता प्रत्येकाने प्रथम स्वतःलाच सुधारावे व नामात राहावे. भगवंत असल्याची जी स्थिती तिचे नाव भक्ती व हा सर्व विस्तार माझा नाही या बुद्धीने त्यामध्ये राहणे याचे नाव वैराग्य. प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीचा अर्थ असा आहे की प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे, परंतु त्यात यश देणे न देणे हे देवाच्या इच्छेवर सोपवून आपण मनाने शांत राहावे. फलाची आशा न करता सत्कार्य करणे हे भक्तीचे लक्षण आहे व कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणे हे वैराग्याचे लक्षण आहे. देहसुखाची अनासक्ती किंवा हवे नकोपण टाकणे म्हणजेच वैराग्य. आसक्ती न ठेवता कर्तव्याच्या गोष्टी करणे ही तपश्चर्याच आहे. देहाची आसक्ती विषय मिळावा म्हणून केली तर काय उपयोग? इतकी तपश्चर्या केली पण तिच्यामुळे अभिमानाची वृद्धी झाली, मग हाती काय आले? खटपटीशिवाय दत्तक मुलास सर्व मिळते, तर वारसास शाबित करावे लागते. त्याप्रमाणे विषयाकरिता नाही खटपट करावी लागत, निर्विषयासाठी करावी लागते. काहीच न करणे सर्वात कठीण आहे, हे एक भक्तालाच साधते. जगातील सर्व लोक सुखासाठी प्रयत्न करीत आहेत. शास्त्राचे पुष्कळ संशोधन होऊन इतकी सुधारणा झाली, त्यामुळे देहसुख पुष्कळ वाढले, पण मानव सुखी झाला नाही. आजारी माणसाचा ताप जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याचा रोग बरा झाला नाही. त्याचप्रमाणे मानव सुखी झाला नाही तोपर्यंत खरी सुधारणा झाली नाही असे समजावे. सध्या जगाला सुधारण्याचा व जगावर उपकार करण्याचा काल राहिलेला नाही. प्रत्येकाने आपल्याला तेवढे सांभाळावे. भगवंताचे अनुसंधान चुकू देऊ नये, मग मात्र त्याला धोका नाही. जेथे आपणच दिवस गोड करून घ्यायचा आहे तेथे रोजच दसरा का न करावा? मनापासून एखादी गोष्ट हवी असे वाटणे म्हणजे त्या वस्तूचा संग होय. मागणे मागावे ही बुद्धीच न राहावी. मी भगवंताचाच झालो असे म्हणावे व त्याच्याजवळ काही मागावे हा विलगपणाच झाला. भगवंताजवळ काही मागावे लागले तर मग भगवंत सर्व काही जाणतो या म्हणण्यात काय अर्थ? मला आज मिळाले ते त्याच्या इच्छेने मिळाले नसेल असे आपल्याला वाटते. मला हवे असे वाटते ते प्रथम दूर करावे. भगवंताला प्रसन्न करून घेऊन नाशिवंत वस्तू मागितली तर काय उपयोग? देणे घेणे यात पूर्तता कधीच आली नाही. नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी आपण ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतले व निर्विषय होण्याकरिता घेतले. आपण ते विषयासाठी घेऊ नये. देह असावा आणि त्याचे दुखणे नको असे म्हणून कसे चालेल? खरे म्हणजे जाणीवेत किंवा आसक्तीत सुखदुःख आहे. गाढ निद्रा लागली आणि दुसऱ्यास काही झाले तर मग मला कोठे त्याची काही वाटते? नामापरते दुसरे काही नाही हे समजावे. जगात भगवंता वाचून सत्य वस्तू नाही. ही ज्याची निष्ठा तोच खरा योगी, ज्ञानी व परमार्थी समजावा. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. दुःखाचा हरता व सुखाचा करता, परमात्म्या वाचून नाही कोणी परता. रामाविन सत्य काही, सत्य सत्य जाण दुजे नाही. जय श्रीराम.